हॅलो यूट्यूबकर, कसे आहात तुम्ही? आजीच्या गोष्टी आणि ह्या ब्रेकफास्ट सिरीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. थांबा, तुम्ही म्हणाल पावभाजी म्हणजे अरे तिथे लंच किंवा डिनरमध्ये खातात? नाही, ही वेगळी पावभाजी आहे. हे म्हणजे जे आपले ब्रेड स्लाइसेस असतात ते उरतात ना, मग त्याची आपण ही पावभाजी बनवतो. ह्याला काही लोक पावाचा उपमा किंवा फोडणीचे पाव असंही म्हणतात. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते आणि एकदम टेस्टी लागते. तर आपण पटकन किचनमध्ये जाऊया आणि बघूया की ही कसं बनवतात ते. पावभाजीसाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पटकन बघून घेऊया. आपण घेतले बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हे काही शेंगदाणे घेतलेत आपण थोडेसे, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, जिरं आणि मोहरी, हिंग, कोथिंबीर, मीठ आणि आपण घेतलेत ब्रेड. ओके. आता हे ब्रेड कसे आहेत मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर का बघाल तर हा अख्खा पाव आहे, आपण ह्याचे तुकडे करून घेतले. तर हे आपण पाव घ्यायचा आणि ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे. जर का पाव तुमचा जुना असेल आणि म्हणजे थोडासा शिळा पाव ज्याला म्हणतो आपण तसा असेल ना, तर त्याचे तुकडे तुम्ही असेच पटपट पटपट करू शकता. फ्रेश पाव असेल तर तुम्ही त्याला स्लाइस पण करू शकता. तर आपण हे पावाचे तुकडे असे करून घेतले. तर आता बघूया फोडणीला आपण काय काय लागतं आणि कसं करायचं. मी 2 ते 3 चमचे तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलंय. आता ते तेल बऱ्यापैकी गरम झालंय. तर सगळ्यात पहिलं आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे आपण हे शेंगदाणे जे आहेत ते आपण ह्या तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आपण हे तेलात हे शेंगदाणे घालायचे आणि ह्याला व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे एकदमच काळपट पण नाही करायचं आणि एकदम ब्राऊन पण नाही करायचे, पण थोडं आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, ज्याने आपले हे शेंगदाणे जरा क्रिस्पी आणि असे कुरकुरीत होतील. ह्याला 2 ते 3 मिनिटं लागतील. तर ते मी फ्राय करतो. हे बघा, शेंगदाणे थोडेसे ब्राऊन व्हायला आले. तर आता ह्याच्यातच आपण जिरं आणि मोहरी घालणार आहोत. थोडंसं आपण त्याच्यात हिंग घालणार आहोत. गॅस कमी केलाय मी. त्याचबरोबर आपण घालणार आहोत कढीपत्ता आणि आपण घालणार आहोत हिरवी मिरची. हे मिक्स करून घेऊया. ही फोडणी झाली आपली तयार. आता ह्याच्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेला बटाटा, आता ह्याला शिजायला 1 ते 2 मिनिटं लागतील. तर हे शिजू देऊया आपण आणि पुढची कृती पण बघूया. झाकण ठेवून 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया की बटाटे शिजले आहेत का. शिजले आहेत बटाटे. तर आता ह्या बटाट्यांमध्ये आपण घालणार आहोत कांदा. जवळजवळ 1 ते 1.5 कांदा आहे आणि अर्धा टोमॅटो. ठीक आहे. आता ह्यातच आपण घालणार आहोत मीठ आणि हळद. ओके. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता ह्याला आपण झाकण लावून 1-2 मिनिटं वाफ काढूया आणि मग आपण ह्याच्यात घालणार आहोत ब्रेड. ओके, 2 मिनिटं झाली तर आपण बघूया. हा हा हा, मस्त काय सुगंध आलाय आणि आपला कांदा आणि टोमॅटो पण शिजलेत व्यवस्थित. आता ह्यात आपण घालूया कोथिंबीर आणि हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया. ओके, ही झाली तुमची भाजी पूर्णपणे तयार. आता आपण हे जे पाव कट करून ठेवलेत हे सगळे ह्याच्यात घालायचे आणि हे चांगलं कोट करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, चांगलं कोट करून घेतलंय. सगळा मसाला ब्रेडला लागला पाहिजे. ब्रेडचा कलर टेक्निकली तुमचा येल्लो व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यात दुसरं एक आहे की तुम्ही ह्याला झाकण लावून थोडंसं 1 मिनिटासाठी स्टीम करू शकता.
तर म्हणजे तो मसाला सगळा ब्रेड सोक करू शकेल. दुसरी गोष्ट हे पण करू शकता की तुम्ही आता फ्लेम वाढवू पण शकता. फ्लेम जशी तुम्ही वाढवाल तुमचा जो ब्रेड आहे तो थोडा थोडा चिकटेल पॅनला आणि तो क्रिस्पी व्हायला लागेल. ठीक आहे, तर तुमची चॉईस आहे, तुम्हाला कसं हवं. तुम्हाला क्रिस्पी आवडतं तर तुम्ही क्रिस्पी करू शकता, तुम्हाला सॉफ्टच असं खायला आवडेल तर तुम्ही सॉफ्ट ठेवा. मला मीडियम लागतं त्यामुळे आता मी हे थोडं अजून थोडा वेळ रोस्ट करणार आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवणार. आपली पावभाजी रेडी आहे. त्याच्यावर छान असं ओलं खोबरं टाकायचं खवलेलं आणि मस्त खायचं, एकदम डिलिशियस लागते. मी पटकन तुम्हाला सर्व करून दाखवतो. तर बघितलं किती झटपट आणि फटाफट बनते ही पावभाजी. एकदम टेस्टी लागते, एकदम डिलिशियस आहे. तुम्ही पण करून बघा. ह्याच्यात शेंगदाण्याचा क्रंच, थोडा क्रिस्पी, थोडा सॉफ्ट पाव आणि त्याच्याबरोबर आपला मसाला एकदम टेम्पटिंग आणि छान लागतं. आणि ओलं खोबरं तर आयसिंग ऑन द केक म्हणतात ना तसं. तर आपण एक घास खाऊन बघूया. मीठ पण बरोबर आहे, तिखट पण बरोबर आहे, एकदम मस्त झालंय. आणि शेंगदाण्याचा जो क्रंच आहे ना, वा काय मजा येते. करून बघा आणि आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की कशी झाली तुमची पावभाजी. अजून कुठल्या वेगवेगळ्या ब्रेकफास्ट रेसिपीज आहेत जे तुम्हाला पाहिजे, आम्ही ट्राय करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला मेसेज करून सांगा, कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन देता आहे त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असेच आमचे व्हिडिओज बघत राहा. ओके, लवकरात लवकर करून सांगा आम्हाला कशी झाली तुमची पावभाजी. बाय.